बघूया. या घटकावर आधारित महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न. तर आपण आज आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारताच्या संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमानुसार समाविष्ट करण्यात आलेली आहेत? पर्याय क्रमांक ए कलम 50, पर्याय क्रमांक बी कलम 51A, पर्याय क्रमांक सी कलम 44, पर्याय क्रमांक डी कलम 75. तर याचं उत्तर बघूयात आपण. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक बी कलम 51A. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. भारतीय संविधानाचे आदर्श राखणे हे कोणते कर्तव्य आहे? पर्याय क्रमांक ए नागरिकांचे कर्तव्य, पर्याय क्रमांक बी शाळेचे कर्तव्य, पर्याय क्रमांक सी पोलिसांचे कर्तव्य आणि पर्याय क्रमांक डी न्यायाधीशांचे कर्तव्य. चला तर याचा आन्सर बघूयात आपण. पर्याय क्रमांक ए नागरिकांचे कर्तव्य. आता पुढील प्रश्न बघूयात. पर्याय क्रमांक किंवा प्रश्न क्रमांक 3. पर्यावरणाचे रक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य कोणत्या प्रकारचे आहे किंवा कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ए कर्तव्याची जबाबदारी पार पाडणे, ऑप्शन क्रमांक बी कलम 51 मध्ये ए मध्ये दिलेले कर्तव्य, प्रश्न ऑप्शन नंबर सी कलम 370 आणि डी कलम 19. चला तर याचं उत्तर बघूया. प्रश्न क्रमांक 3चं याचं उत्तर आहे बी कलम 51A मध्ये दिलेले सर्व कर्तव्य. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते कर्तव्य सर्व नागरिकांसाठी बंधनकारक आहेत? ए मतदान करणे, बी शाळेत जाणे, सी संविधानाचे पालन करणे, डी विदेशी भाषा शिकणे. पर्याय बघूनच डायरेक्ट आन्सर निघू शकते. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे सी संविधानाचे पालन करणे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5 येते. सर्व धर्माप्रती आदर ठेवणे हे मूलभूत कर्तव्य कोणते आहे? सामाजिक कर्तव्य, नैतिक कर्तव्य, नागरिक कर्तव्य किंवा शैक्षणिक कर्तव्य. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर बघूयात. नागरिक कर्तव्य. आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. मूलभूत कर्तव्याचे पालन न केल्यास काय होऊ शकते किंवा काय होईल? ऑप्शन क्रमांक ए फक्त तडजोड केली जाईल, ऑप्शन क्रमांक बी संविधानिक शिक्षाही होऊ शकते, ऑप्शन क्रमांक सी काहीही परिणाम नाही आणि ऑप्शन क्रमांक डी फक्त आर्थिक दंड होईल. याचं उत्तर पायथाक्षणीच निघू शकते. थोडेही वाचन असल्यास पर्याय बी संवैधानिक शिक्षा ही होऊ शकते. जसे की एखाद्या गोष्टीचे नियमन किंवा उल्लंघन केले देशाच्या हितासाठी तर ऑप्शन बी नुसार संवैधानिक शिक्षाही होऊ शकते. हे प्रश्न IMP करा आणि खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूयात. भारतीय भाषांचे संवर्धन करणे हे कर्तव्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन ए सामाजिक कर्तव्य,
ऑप्शन बी सांस्कृतिक कर्तव्य, ऑप्शन सी आर्थिक कर्तव्य, ऑप्शन डी शैक्षणिक कर्तव्य. प्रश्न क्रमांक 7चे उत्तर यायला पाहिजे ऑप्शन बी सांस्कृतिक कर्तव्य. प्रश्न क्रमांक 8 मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानात कधी जोडले गेलेले आहे? ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1976, ऑप्शन सी 1985, ऑप्शन डी 1990. तर याचं आन्सर यायला पाहिजे 1976. सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार जोडण्यात आलेले आहे. 42वी घटना दुरुस्ती. याला IMP करा. हा प्रश्न परीक्षेत येण्याचा चान्स आहे. प्रश्न क्रमांक 9 मूलभूत कर्तव्यांची आवश्यकता या घटनेमुळे निर्माण झाली किंवा झाली होती? ऑप्शन ए भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात, बी आपत्कालीन काळातील सामाजिक सांस्कृतिक अस्थिरतेमुळे, सी आर्थिक उदारीकरणामुळे, डी शिक्षण सुधारणा 1968 मुळे. तर याचं उत्तर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक 9चं ऑप्शन बी. आणीबाणीच्या काळामध्ये जे झालेलं होतं तर त्यामुळे 1975 झालेलं आहे आणि 1976 मध्ये सुवर्णसिंग समिती त्यांच्या शिफारशीनुसारच जोडण्यात आलेलं होतं मूलभूत कर्तव्य. आधी घटनेमध्ये समाविष्ट नव्हते. प्रश्न क्रमांक 10 भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कुठल्या घटनेच्या आधारे किंवा पार्श्वभूमीवर आणि कोणत्या वर्षी जोडली गेली? ऑप्शन ए भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या प्रेरणेवर 1950 नुसार, बी आपत्कालीन काळातील सामाजिक सांस्कृतिक अस्थिरतेवर 1976 मध्ये, आर्थिक उदारीकरणाच्या काळात 1991 मध्ये, शिक्षण सुधारणा व शैक्षणिक धोरणावर 1986 मध्ये. जसं आपण आधी बघितलं होतं तर याचं उत्तर यायला पाहिजे आपत्कालीन काळातील सामाजिक सांस्कृतिक अस्थिरतेमुळे 1976ची कमिटी होती आपली सुवर्णसिंग कमिटी. तर अशा प्रकारे आपले सर्व IMP प्रश्न संपलेले आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल किंवा प्रश्न महत्त्वपूर्ण आवडले असतील तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.